मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम असला तरी मंत्रीपदासाठी सगळी जी लॉबिंग सुरू आहे आपण ती बघतोय। अनेक आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे। मंत्रिमंडळात वादग्रस्त चेहऱ्यांना डच्चू दिला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे, कारण मंत्रिपदासाठी आता नवे पात्रता निकष असणार आहेत आणि जुने चेहरे टाळणार आणि नव्यांना संधी देणार अशी सूत्रांची माहिती आहे। बघा, हे शहांचे निकष आहेत, त्यामुळे आमदारांची धाकधूक वाढलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मंत्रिपदासाठी आता नवे पात्रता निकष, शहांचे निकष, आमदारांची वाढली धाकधूक। मंत्रिपदासाठी रिपोर्ट कार्ड तपासणार। महायुतीच्या सत्ता स्थापनेसाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त ठरलाय। अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाला नसला तरी देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते। त्याआधीच मंत्रिपदासाठीही लॉबिंग सुरू झाले। मात्र इच्छुकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कसोटीला सामोरं जावं लागेल। शहांनी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलंय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली। त्यासाठी काय निकष ठरवण्यात आलेत ते पाहूयात। वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी, आमदारांची कार्यक्षमता, वर्तवणूक आणि इतिहास विचारात घेणार। लोकसभा निवडणुकीवेळची मतदारसंघातील कामगिरी पाहणार। मताधिक्य आणि आमदारांबाबतचं जनमतही विचारात घेतलं जाणार। केंद्रीय नेतृत्व तसंच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मेरिटवर मंत्रिपद देणार। जुने चेहरे टाळणार, कार्यक्षमतेच्या जोरावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार। खातेवाटप आणि पालकमंत्री पदाचा निर्णय सुद्धा याच मुद्द्यावर होणार। रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे। ज्याला मंत्री करायचं त्यांचे रिपोर्ट कार्ड्स मागवणं, संबंधित पोलीस स्टेशनकडनं